नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा. संगमनेर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली सर्वच कामे निकृष्ट दर्जाची. संगमनेर तालुक्यातील रस्ते दुरुस्त न झाल्यास लवकरच पोलखोल करणार, संपादक राहुल कुदनर यांचा इशारा. संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार सध्या पाहायला मिळतोय. सार्वजनिक बांधकाम विभागाने आतापर्यंत संगमनेर तालुक्यामध्ये केलेली सर्वच कामे निकृष्ट दर्जाची आहेत, कारण इस्टिमेटनुसार कोणतेही काम झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तसेच अधिकारी ठेकेदारांना काम देतात. ठेकेदार टक्केवारीमध्ये काम करतात, त्यामुळे कोणतेही काम इस्टिमेटनुसार होत नाही. हे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे संपादक राहुल कुदनर यांच्या लक्षात आल्यामुळे ते लवकरच पोलखोल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. संगमनेर तालुक्यामध्ये 171 गावे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यामध्ये केलेले कोणतेही काम इस्टिमेटनुसार केलेले नाही, त्यामुळे अनेक नागरिकांचे ॲक्सिडेंट होत आहेत. त्यामध्ये काही व्यक्तींचा जीव सुद्धा गेलेला आहे. याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार आहेत. संगमनेर तालुक्यातील सर्वच कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने परत दुरुस्त करावीत आणि ज्या व्यक्तींचा खड्ड्यांमुळे रस्त्यांमुळे जीव गेला आहे त्यांच्या कुटुंबाला ठेकेदाराच्या माध्यमातून व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळावी, कारण जीव गेलेला परत येत नसतो, पण त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा म्हणून नुकसान भरपाई द्यावी लागते. असं कोणतंही कार्य सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांनी केलेलं नाही. त्यामुळे संगमनेर तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली सर्वच कामे निकृष्ट दर्जाची आहेत, कारण मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्याला साईड पट्ट्या नाहीत, साईड गटार नाहीत, असे अनेक चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सर्वात मोठा सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार सध्या पाहायला मिळतोय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर जे रस्ते खराब आहेत ते दुरुस्त करावेत आणि ज्या व्यक्तींचे या रस्त्यामुळे जीव गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंता व संबंधित ठेकेदार यांच्यावर स्वतः संपादक राहुल कुदनर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहेत. कारण तुम्ही शासकीय नोकर आहात, मग तुम्ही शासकीय नियमाप्रमाणे का वागत नाही? का टक्केवारी खाल्ली जाते? का रस्ते खराब केले जाते? रस्त्यांचे काम काय इस्टिमेटनुसार होत नाही? असे अनेक प्रश्न त्यावेळेस संपादक राहुल कुदनर यांनी केले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर संगमनेर तालुक्यातील सर्वच रस्ते दुरुस्त करावे, अन्यथा होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर.